नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी. काल 30 एप्रिल 2025 ते आज 1 मे आणि 2 मे 2025 रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विमा येण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच्यातच 32,065 कोटींचा पीक विमा शासनाने मंजूर केला असून या जिल्ह्यांना सर्वाधिक जो निधी आहे तो मिळालेला आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल हवामान यामुळे झालेल्या नुकसानीसाठी 3,265 कोटी रुपयांची जी भरपाई आहे ती मंजूर करण्यात आली व आतापर्यंत 2,546 कोटींची नुकसान भरपाई ही खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित 739 कोटी जी आहे ती लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी भरपाई कृषी विभागाने आतापर्यंत 2,546 कोटी 6 लाख रुपयांचे वितरण केले आहे. त्यातच 1,844 कोटी जी निधी आहे ती नुकसान भरपाई पोटी शेतकरी बांधवांना देण्यात आलेली असून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी स्पष्ट केले. तर आता आपण बघूयात की विभागवार नुकसान भरपाई मंजूर कशा प्रकारे आहेत. यामध्ये मंजूर नुकसान भरपाई 32.65, यात वितरण 25.46 आणि शिल्लक 729.29. यात नाशिक विभागाला 149.88, त्याच्यानंतर पुणे विभागाला 282.99, तसेच कोल्हापूर 15.41. यामध्ये बघू शकता तुम्ही की यास मंजूर किती आणि वितरण किती एकंदरीत सर्व तक्त्यात माहिती देण्यात आलेली आहे. तर हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. कृपया इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.